जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी थेट येते राज्याच्या राजधानीतून। मुंबईतून मुंबईचा महापौर कोण याचं उत्तर आता सध्या आलेलं आहे। शरद पवारांची एंट्री आणि उद्धव ठाकरेंचा महापौर होणार भाजपाला सर्वात मोठा धक्का। मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा भूकंप घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निर्णायक एंट्रीमुळे भाजपाच्या हातातून मुंबई महानगरपालिका निसटल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय खेळी आणि त्याच राजकीय खेळीमुळे मुंबईत महापौर हा ठाकरेंचाच होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। ही घडामोड भाजपसाठी मोठी धक्का मानली जात असून गेल्या एक आठवड्यापासून मुंबईचा महापौर कोणाचा होणार याचं उत्तर आज आलेलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा झपाट्याने बदलताना दिसत आहेत। शरद पवारांची राजनीतिक खेळी आणि शरद पवार गेल्या काही दिवसात घेतलेल्या गुप्त बैठकांनी आणि अचानक सक्रिय झालेल्या राजकीय हालचालींमुळे मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षाला एक वेगळं वळण मिळाले आहे। काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात पुन्हा समन्वय वाढताना दिसत आहे। मुंबई वाचवण्यासाठी एकत्र येणे अपरिहार्य आहे असा स्पष्ट संदेश पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पवारांच्या याच भूमिकेमुळे महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळाली असून आता काँग्रेस सुद्धा शिवसेना ठाकरे यांच्या सोबत आलेली असून आता भाजप विरोधात एक मजबूत आघाडी राहण्याची शक्यता वाढलेली आहे। भाजपाच्या स्वप्नांना सुरंग महानगरपालिका ही क्षेत्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते। गेल्या काही वर्षापासून भाजपाची नजर मुंबई महानगरपालिकेवर होती। शिंदे गटाच्या मदतीने मुंबईत सत्ता मिळवण्याचं भाजपाचं स्वप्न होतं, मात्र आता परिस्थिती पूर्ण बदललेली दिसत आहे। जरी भाजपा एक नंबरवर असली तरी ते स्वतःच्या बळावर मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसू शकले नाही। त्यामुळे आता शिंदे गटात अनेक नेत्यांमध्ये कुजबूज आहे की मुंबई वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्या महापौर पदाच्या उमेदवारालाच आपण पाठिंबा दिला पाहिजे, तरच आपल्यावरचा गद्दारीचा डाग पुसला जाईल आणि मुंबई ही मराठी माणसाच्याच हातात राहील। मुंबई महानगरपालिका भाजपसाठी हाताबाहेर गेल्याचं सध्या चित्र स्पष्ट होत आहे आणि अशी कबुली भाजपाच्या अंतर्गत बैठकीत दिल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी आल्याचं दिसत आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयमाने वाट पाहत योग्य वेळ साधल्याचं दिसत आहे। शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या कमजोर झाले असतील अशी चर्चा होती, मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसलं। मुंबई शिवसेनेचीच आहे हा नारा पुन्हा जोर धरू लागला आहे। ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली असून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिलेला आहे। आता सध्या जे आकडे आहेत त्यामध्ये भाजपा स्वतःच्या बळावर महापौर पद मिळवू शकत नाही। या उलट एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचा दबाव हा शिंदेंवर आहे आणि आता भाजपाला पाठिंबा न देता ठाकरे बंधूंना पाठिंबा द्यावा असं अनेकांचं म्हणणं आहे। त्यामुळे महापौर पदावर ठाकरे गटाचा दावा महाविकास आघाडी असताना तसेच शिवसेना ठाकरे गटाकडेच राहील अशी प्राथमिक सहमती दिसते। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने दबाव दिल्यामुळे आता एकनाथ शिंदे सुद्धा ठाकरेंचा जो काय महापौर होणार त्याला बाहेरून पाठिंबा देण्याची सध्या शक्यता आहे। शिंदे गटासाठी ही परिस्थिती मोठी अडचणीची ठरत आहे। अनेक नगरसेवक सुद्धा आता ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आधीच समोर येत आहेत। त्यामुळे आता नेमकं मुंबईत महापौर कोणाचा होणार याचा दावा भाजपाने त्यांचा महापौर होणार असल्याचं सांगितलं असलं तरी मात्र आता आज आणि उद्या यामध्ये ठाकरे गट काय निर्णय घेतो आणि शिंदे गटाचे अनेक नेते शिंदेंवर दबाव टाकून ठाकरेंसाठी पाठिंबा द्यायला सांगतात का अशी सुद्धा जोरदार चर्चा आहे। त्यामुळे आता शरद पवार हे जरी ॲक्टिव्ह झालेले असले तरी आता मात्र एकनाथ शिंदे हे काय करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेंनी मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे बंधूंना बाहेरून पाठिंबा देऊन ठाकरेंचा महापौर बसवण्यास मदत करावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।